सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका जब शहर सो जाता है. लेखक नितीन वाघ, दिग्दर्शक शार्दूल आपटे, पार्श्वसंगीत ओमकार येंडे, प्रकाश योजना महेश सापडे, नेपथ्य रूपक मराठे, निनाद चंपानेरकर, रंगभूषा आणि वेशभूषा रेवती अय्यर. सादर करीत आहोत एकांकिका जब शहर सो जाता है. मैं रुहाना, भोपाळ की रहने वाली. मी गिरिजा शंकर कमोटी, नुकताच बदलीहून भोपाळला आलो आहे. मायसेल्फ डॉक्टर सिरोटिया, भोपाळच्या हमीदी हॉस्पिटलमध्ये आहे. मी कुंता, काया मैदानातल्या वस्तीत राहते. जन्म मेरा भोपाल का है. यही पड़ोस के मदरसे में पढ़ी हूँ. लाड प्यार तो इतना हुआ कि पूछो ही मत. इकलौती जो थी. मी पोटोशी होते. 9वा महिना नुकताच सुरू झालाय. अधूनमधून बाळातून गुदगुल्याही करायचं. माझा हॉस्पिटलमधला शेवटचा दिवस, त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनी माझा सत्कार करायचा ठरवलं. मी युनियन कार्बाईडच्या पेस्टिसाइड कारखान्यात सुपरवायझर होतो. युनियन कार्बाईड जगातल्या शेतकऱ्यांसाठी असलेले एक वरदान आणि काळ्या मैदानातल्या बेकारांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. चाचा चाची जल्दी आओ. ओ रुहाना जी अम्मी, अरे ओ शिवा भाई, काली बावड़ी क्या मिलना है? अरे आ जाओ. अरे ए अब्दुल, क्यों बुलाया यहाँ पे? हा ना, आम्ही पण आमची घरची कामं टाकून आलोय. अरे अब्दुल, क्यों खामखा चिल्ला रहा है? बात क्या है? अरे बात नहीं, खुशखबर है खुशखबर. अब हम सबको बहुत पैसा मिलेगा. क्यों रे? तुझे क्या कुबेर का खजाना मिला है? ऐसे ही समझ लो. वो जो नीला सफेद झंडा दिख रहा है ना, वही है अपना खजाना. अरे अब्दुल, काय बोलतोयस? काय समजेल असं बोल जरा. अरे ये काले मैदान के कारखाने में हम बस्ती वालों को नौकरी मिलने वाली है. नौकरी नौकरी. अरे अब्दुल, खरं बोलतोस ना रे? बस क्या रहमान भाई, अब्दुल की खबर कभी झूठी हो सकती है क्या? कल सुबह सबको बुलाया है. रोजाना 20 रुपए मिलेंगे. 20 रुपए. 20 रुपए. अरे ते 4 रुपयात आपलं घर चालतं आणि 20 रुपये म्हणजे तर आयुष्यभराची कमाई झाली की रे. हे काळं मैदान म्हणजे सोन्याची खानच जणू. अच्छा एक बात बता, ये सब तुझे कैसे पता चला? अरे क्या बात कर रहा है? वो अब्दुल है अब्दुल. आते जाते हूँ मैं सब पे नजर रखता हूँ. आते जाते हूँ मैं सब पे नजर रखता हूँ. नाम अब्दुल है मेरा, सबकी खबर रखता हूँ. खुदाफिज परवतिया. खुदाफिज. रुहाना, क्या हुआ? बात नहीं करनी है मुझसे? क्यों करूं? बात उनसे की जाती है जिनके पास बात करने के लिए वक्त होता है. अच्छा, तो ये बात है. आओ बैठो तो. अच्छा बाबा, हो गई गलती, लेकिन अब क्या करूं? तुम तो अच्छे से जानते हो कि मैं कितना मसरूफ रहता हूँ. अपने अखबारों से नजर हटाने के लिए फुर्सत ही कहाँ मिलती है ना तुम्हें. अब वो तो काम ही है मेरा. अखबार नवीश हूँ, दुनिया की खबर रखना फर्ज है मेरा. ठीक है चलो, तो तुम ना दुनिया की खबरों में उलझे रहो. मैं निकलती हूँ. परवेज, क्यों? हाथ छोड़ो ना. किसी ने देख लिया तो क्या कहेंगे? कहेंगे कि मियाँ बीवी प्यार कर रहे हैं. अभी मियाँ बीवी हुए नहीं हैं. वो दुनिया की नजरों में. मी तर जेव्हा तुझा फोटो पाहिला तेव्हा तुझ्या प्रेमात पडलो. लेकिन क्या हुआ? ऐसे सवाल नजर से क्यों देख रही? मुझ पर एतबार है? नहीं नहीं, ऐसी बात नहीं है. लेकिन अब तक हमारा निकाह नहीं हुआ. और लेकिन हमारे दिल ने तो एक दूसरे को कबूल किया है ना. अम्मी
की आता. हे बघ चुकलं माझं. नाही, तुम्ही नका माफी मागू. माझं चुकलं. गुणाची बाय माझी. आणि काय ग, अजून शिवा कसा नाही आला? माय 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 अरे हो हो हो. कोणते हे बघ काय आणलंय ते. आता आपली वणवण संपणार बघ. काय रे शिवा, काय झालं? आज लई खुश आहेस. पैसे जास्त मिळाले वाटतं. अगं आजच नाही, रोजच मिळणार आहेत. म्हणजे अरे झाले तरी काय? आणि ही कापडं कसली आहेत? अगं काळ्या मैदानातल्या कारखान्यातली आहेत. मला तिथं नोकरी मिळाली आहे. काय नोकरी? हो, बाळ जन्माला यायच्या आधीच आपल्या बाळानं पाय घेऊन दाखवलंय बघ. देवच पावला म्हणायचा. सासूबाई, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तो आपलं काही वाईट करणार नाही. खरंच ग बाई. आणि तुला कधीपासून बोलवलंय? उद्याच बोलवलंय. डॉक्टर, यू आर सिम्पली ग्रेट. इतकी क्रिटिकल केस तुम्ही किती डेलिकेटली हँडल केली. खरंच आज मी मानलं तुम्हाला. अगं एवढं काय त्यात? इट्स नॉट अ बिग डील. सर, ऑफकोर्स इट इज. मला तर खरंच खूप टेन्शन आलं होतं. एक जरी चूक झाली असती ना, तर पेशंटचा जीव गेला असताच. अगं पण तोच वाचवण्यासाठी तर आपण आहोत ना. पेशंट्स आपल्यावर विश्वास ठेवून निर्धास्त असतात. त्यांचा विश्वास आहे आपल्यावर म्हणून तर आपण जिवंत आहोत. सर चहा. दे बाबा दे. सरांना खूप गरज आहे त्याची. दिवसातलं तिसरं ऑपरेशन करून आलेत ते. दमले असतील. सर आणि दमन बात ही छोड़ दो. आज इतकी वर्ष पहचानतोय मी सरांना. सरांनी दमन म्हणजे गब्बरने रहीमच्या होण्यासारखं आहे. बहुत तारीफ. पुरे झालं, नाहीतर तुझा कालिया करेन मी आता. सर पण खरंच. अहो, इतकी वर्ष झाली मला तुमच्यासोबत काम करत. पण मी आजवर कधीच तुम्हाला कंटाळलेलं पाहिलंच नाही. अगं मग मोठेपणा काय आहे? मी हा व्यवसाय मनापासून स्वीकारला. आणि एकदा का आपण एखादा व्यवसाय मनापासून स्वीकारला की तो आपल्या अवयवाप्रमाणे आपल्या सोबत राहिला. तो आपल्यापासून वेगळा वाटताच कामा नये. सर पण तरी आपल्या फील्डमध्ये रात्री अपरात्री पेशंट्स दारात उभे राहतात. त्यांचे नातेवाईक, रोजची ऑपरेशन, या सगळ्या टेन्शनमध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीला वेळ देता येतच नसेल ना. खरंय, पण आता त्याला काही इलाज नाही. आपल्या क्षेत्रात आपण सगळी नाती बाजूला ठेवतो. मग आपण जिथे काम करतो तेच आपलं घर आणि पेशंट म्हणजे आपले नातेवाईक. हा, हे एकदम खरं आहे. सर आणि प्रत्येकाला आपल्या घरातल्यांप्रमाणेच वागवतात. कौतुकाने पाठीवर थापही देतात आणि चुकलं की धपाटं. पुरे झाला माझा कौतुक समारंभ. मी काय रे हरी, इतकं गोड गोड बोलतोस. मग हा गोडवा दर चहा टाकायचा की? हा? सॉरी सर, दुसरा बनवून जा. अरे नाही रे, गंमत केली मी तुझी. ये तू. काय सर? बरं चला, आपल्याला राऊंडवर जायचंय. पेशंट्स वाट पाहत असतील आपली. येस सर. आफ्टर ऑल फॅमिली कम्स फर्स्ट. हो, अगदी बरोबर. हे बघा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात ते खरंच खूपच कौतुकास्पद आहे. आणि हो, तुमच्या मागण्या देखील मला समजत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कारखाना आपला आहे, आपल्यासाठी आहे. आपण आहोत म्हणून हा कारखाना आहे. कारखाना आहे म्हणून आपण नाही. म्हणून आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्याच्या बदल्यात आपण एक सेकंड कंपनीसाठी द्यायलाच हवा. काय साहेब, तुमचं म्हणणं पटतं आम्हाला. हो, या कारखान्याने आम्हाला खूप काय दिलंय. या कारखान्यासाठी आम्ही जीव तोडून काम करू बघा. हो साहेब, या कारखान्यामुळे तर आमची उपासमार संपली. पण साहेब, दिवस रात्र काम चालतं हो या कारखान्यात. आणि त्यात कामगार कमी असल्यामुळे 2 शिफ्ट मध्ये काम करावं लागतंय बघा. हो साहेब, तर तेवढं 3 शिफ्ट मध्ये जर काम चालू झालं असतं ना, तर लय उपकार झाले असते. तसं होणार आहे. पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे, गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे सेव्हिंगचा खप कमी झालाय. त्यामुळे कंपनीचा लॉस झालाय. परिस्थिती लवकरच बदलेल आणि तुमच्या एक्स्ट्रा कामामुळे तुम्हाला पगार वाढवून मिळेल. अहो साहेब, जर खरंच पगार वाढवून मिळणार असेल तर आम्ही आयुष्यभर 2 शिफ्ट मध्ये काम करू बघा. साहेब, तुमच्यामुळे आमचे दिवस बदलले. तो माझी माहिती या कारखान्याची रोज नमस्कार करते. तुमच्यासाठी हा कारखाना म्हणजे मंदिरच आहे जणू. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही हो. अरे माझे नाही, आभार मानायचेच असतील तर अँडरसन साहेबांचे माना. ते जर नसते तर हे सगळं शक्यच झालं नसतं. साहेब, अरे काय जी तू काय झालं ओरडायला? पेढे घ्या, पेढे. मला मुलगा झाला. हो, कामाला तर त्या दिवशी बायकोला दिवस गेले ते कळलं होतं. आणि आज बापही झालो. हा कारखाना तुम्हाला खूप काही देणार आहे. जवळजवळ संपूर्ण शहर हीच कंपनी चालवते. भोपाळ म्हणजे युनियन कार्बाइड अशी ओळख निर्माण झाली आहे देशात. त्यामुळे पुढे आपल्या सगळ्यांचं स्वर्ण
वस्त्यांमधल्या गरीब रुग्णांचीच संख्या जास्त असायची. दुष्काळामुळे कंपनीचं फार नुकसान झालं होतं. मी माझ्या येणाऱ्या बाळाची स्वप्न रंगवत राहायचे. हर जगह मुझे सिर्फ वही दिखता था. कार्बाईडच्या केमिकल्समुळे इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत होती. कारखान्याचं काम जोरात सुरू होतं, पण कंपनीच्या सुरक्षेबाबत वरिष्ठांना गांभीर्य नव्हतं. आणि एके दिवशी गुड जॉब मिस्टर गमोटी, गुड जॉब. तुमच्यावर आणि तुमच्या कामगारांवर अँडरसन साहेब खूपच खुश आहेत. माय प्लेजर सर. भारत सरकारचे पण आभारच मानायला हवे. त्यांनी कार्बाईडला इतक्या मोठ्या प्रमाणावर सेव्हिंगचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याची परमिशन दिली, तीही थेट भारताच्या मध्यभागी. कार्बाईड आता करोडो भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे हो. खरंय सर. सर पण कारखान्यातलं काम खूप जोरात सुरू आहे आणि त्यासाठी कामगार सुद्धा अपुरे आहे. म्हणजे कामगार आहे त्यांना कारखान्यातल्या कामातली धड माहिती सुद्धा नाहीये. सर आपल्याला केमिकलच्या माहिती असणाऱ्या स्टाफची गरज आहे. गमोटी, हे बघा, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय, अहो देशात दुष्काळ पडलाय, त्यामुळे भारतात सेव्हिंगचा खप कमी झालाय. केवळ आपण बाहेरच्या देशांना सेव्हिंग सप्लाय करतो म्हणून तर आपली कंपनी चालते. आणि कसं आहे, कामगारांना कामं शिकवली ना तर ते करणारच हो. दुसरा काही ऑप्शन नाहीये त्यांच्याकडे. आणि हो, पगारही वाढवलाय आपण त्यांचा. सर पण गेल्या 2 वर्षात टाक्यांचं आणि पाईपचं मेंटेनन्स सुद्धा नाही झालंय. त्याचं काय? त्या बाबतीत मी मॅनेजमेंटशी बोललोय, बघूया त्यांच्याकडून काही माहिती मिळते का ती. हा, पण तुम्ही मात्र कामगार नाराज होणार नाही त्याची काळजी घ्या आणि त्यांना अधूनमधून आश्वासनं देत राहा. सर पण टाक्या खराब असल्यामुळे त्यातून लिकेज होतोय आणि त्याच लिकेजमुळे आपल्या कामगारांना श्वास घ्यायला त्रास होतोय. अहो एवढ्या मोठ्या कारखान्यात अशा गोष्टी होतच असतात हो. त्यात आपले कामगार सगळे नवीन आहेत. आणि कसं आहे, मुलाला दात येताना त्रास हा होतोच काय. त्यामुळे त्यांना याची एकदा सवय झाली ना की काही वाटणार नाही. सो तुम्ही इतकी काळजी करू नका. सर पण या वस्त्यांचं काय? आपण सरकारला या वस्त्या हटवायला सांगितलं होत्या, पण त्यांनी त्या हटवल्या नाही. सर आपल्या कारखान्यातल्या केमिकल्समुळे त्यांना त्रास झाला तर काय होईल? ते कळतंय मला, पण आपण इतके वेळा सांगून सुद्धा सरकार जर या वस्त्या हटवत नसेल तर तो त्यांचा लुकआउट आहे. आपण काही नाही करू शकत नाही. आणि कसं आहे का मोठी, आता इलेक्शन येत आहे, त्यामुळे एवढ्या गरिबांची नाराजगी पत्करणं सरकारला परवडणार नाही. पण याचा आपल्या कंपनीला काही धोका नाही. आपण फक्त आपला फायदा बघायचा काय. सर, तरी आपण काय केलं तर? चला कामाला लागा. मला सुद्धा आता निघायला हवं. कंपनीत सगळं काही सुरळीत आहे असं रिपोर्ट द्यायचं आहे मला अँडरसन साहेबांना.
पूर्वीसारखाच. पण मग नंतर अचानक त्याला काय माहित काय झालं, चक्कर येऊन पडला तो. परवेज, अरे त्यावेळी त्याची अवस्था बघवत नव्हती. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. और उसके तुरंत बाद हम उसे हमीदिया अस्पताल ले गए. परवेज, डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजन सप्लाय सुरू केला तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याची श्वास घेण्याची तडफड सुरूच राहिली. बाटल्याच्या बाटल्या रक्त पाणी त्याच्या शरीरातून उडून पडत होतं. पण नंतर त्याची ओकायची ताकद संपली आणि तडफड सुद्धा थांबली. कायमचीच. मला सांगा, तुमच्यापैकी कोणी फौजींच्या युनिटमध्ये जाताना पाहिलं होतं का? जी हाँ, मैंने देखा था. नेहमीप्रमाणे तो सेफ्टी जॅकेट्स आणि मास्क घालून टाक्यांचं मेंटेनन्स करायला गेला होता. व्हॉट? अरे पण कंपनीच्या म्हणण्यानुसार तर शिवानी सेफ्टी रूल्स नीट फॉलो केले नाहीत म्हणून त्याचा जीव गेला. काय? शक्यच नाहीये परवेज. शिवा अशी चूक कधीच करणार नाही. तो खरंच एक भरोशाचा कामगार होता. अर्धवट झोपेत असताना सुद्धा त्याचं कामावरचं लक्ष कधी कमी नाही व्हायचं हे मी स्वतः पाहिलंय. अरे याचा अर्थ कंपनी आपल्याशी खोटं बोलते. ते शिवाची मृत्यूची जबाबदारी घेणं टाळतायत. अरे तुम्हाला बोलायला हवं. आम्ही काय बोलणार परवेज? आम्ही इतक्या वेळा सांगून सुद्धा कंपनी कामगारांकडे नीट लक्षच देत नाहीये. टाक्या अपाईप सगळं गंजून गेलंय. हो, काही प्रमाणात लिकेजेस सुद्धा आहेत. शिवा सेफ्टी जॅकेट्स मास्क गेली 2 वर्ष ती बदलली गेली नाहीये. अरे पण तुम्ही या बाबतीत काहीच केलं नाही. काय करणार परवेज? इथे हातावरचं पोट आमचं. आम्ही जर काय केलं आणि आमची नोकरी गेली तर या भीतीमुळे आम्ही नेहमी गप्प बसतो. परवेज, आम्ही अडाणी माणसं. जे काम वाट्यात आलं ते मोकाट्याने करत राहायचं आणि आजचं मरण उद्यावर ढकलायचं. इतकंच जमतं बघा आम्हाला. अरे पण तुम्हाला कळत नाहीये, हे जर असंच चालत राहिलं तर तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. कंपनी जर असं दुर्लक्ष करत राहिली तर शिवासोबत जे घडले ते तुमच्यासोबतही घडू शकतो. आणि उद्या तुम्हीच नाही राहिला तर तुमच्या बायका कोणाने कोणाच्या तोंडाकडे बघून दिवस काढायचे विचार केलायत का? आज शिवाची बायको बरोबर आहे. ज्यावेळी तिला तिच्या नवऱ्याची सगळ्यात जास्त गरज आहे, अगदी त्याच वेळी तिच्यासोबत नाहीये. काय अवस्था झाली असेल तिची. आणि उद्या हीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडली तर? अरे ऐका माझं, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा. ठीक आहे, तुम्ही शांत बसू शकता, पण मी नाही. मी माझ्या अखबारबद्दल कंपनीचा निष्काळजीपणा हा लोकांसमोर आणणारच. खुदा हाफिज. परवेज, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला जी मदत लागेल ती आम्ही करू, पण काही करून शिवाला नाही मिळवूनच देऊ. हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत. कुंता, अगं काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. आज 8 दिवस झाले. पोर अशीच दगडासारखी बसून आहे नुसती. काही खात नाही, बोलत नाही. अगं तू पोटोशी आहेस ना, मग हे असं करून कसं चालेल ग? देव तरी आमच्या इतका का कोंबलाय कुणास ठाऊक. माझा पोरगा आधी चांगलं काम मिळवण्यासाठी भटकत होता आणि आता त्याला चांगलं काम मिळालं तर त्या कामानेच त्याचा घात केला. काय वाईट केलं होतं माझ्या पोराने कुणाचं? घेऊन जायचं तर मला मेलीला घेऊन जायचं ना. माझ्या पोराला का? चाची, आप संभालो अपने आप को. अहो तुम्हीच असं वागायला लागलात तर बहिणी कोणाकडे पाहायचं? तिच्यासाठी जगते मी. अगं मला नाही बघू दे तिचे असे हाल. रात्र रात्र झोपत नाही. एकटीच वाटक्या छपऱ्याकडे बघत बडबडत राहते. परवा तर शिवाचे कपडे आपल्या गळ्यात बांधून आपला जीव देत होती. कुंता, 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 अगं तू वेडी झाली आहेस का?
एमआयसीच्या कारखान्यात फॉर्च्यूनपेक्षा इतर घातक केमिकल्स असणार. मी आजच कंपनीच्या हेड ऑफिसला लेटर पाठवतो आणि केमिकलची संपूर्ण माहिती मागवतो. बघू त्यांच्याकडून तरी काय कळतंय का ते. यूनियन कार्बाइड हाय हाय, यूनियन कार्बाइड हाय हाय, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो. यूनियन कार्बाइड हाय हाय, यूनियन कार्बाइड हाय हाय, यूनियन कार्बाइड हाय हाय. थांबा सर, प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न करा. टँकची अवस्था अत्यंत वाईट आहे सर. आपण लवकरात लवकर मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. कामगारांच्या मनात वाढत चाललंय आणि लोकल मीडियाने सुद्धा हे प्रकरण उचलून धरलंय. सर, जर आपण वेळीच गोष्टी सुधारल्या नाहीत ना तर ते कारखाना बंद पाडतील. त्यांनी बंद पाडण्याची आता काहीच गरज नाही, कारण कंपनीने सेव्हिंगचं मॅन्युफॅक्चरिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. व्हॉट? होय, सतत 2 वर्ष देशात पडलेल्या दुष्काळामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं आणि गेल्या वर्षभरात कंपनीचा कप 50%ने कमी झाला. त्यामुळे जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत काम बंदच राहील. आणि हो, त्या एमआयसी टँकच्या कूलिंग सिस्टम पण बंद करा. काय? पण का सर? कारण त्या कूलिंग सिस्टमचं इलेक्ट्रिसिटी बिल कंपनीच्या खिशाला परवडत नाही. सर, असं करून नाही चालणार. टँक्स मध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर एमआयसी साठवलाय आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे सर, एमआयसी कायम 0 डिग्रीवर स्टोअर करावा लागतो. सर प्लीज माझं ऐका, असं नका करू. मोठी काम बंद असताना टाक्यांमधून लिकेजचा प्रश्नच येत नाही. आणि राहिला प्रश्न मीडियाचा, तर एकदा का काम बंद झालं ना की ते पण शांत होतील. सर, पण मग वर्कर्सचं काय? काम बंद झालं तर ते काय करणार? हो गमोठी, आपण काही दिवसांसाठी फक्त कारखाना बंद करतोय, त्यामुळे कामगारांना येतच राहू दे कारखान्यात. आणि हा छोटी मोठी टाके सफाईची कामं त्यांना करत राहू दे. कमी कामाच्या बदल्यात तितकाच पगार मिळतोय ऐकल्यावर त्यांची भडकलेली डोकी पण शांत होती. सर, तात्पुरतं मेंटेनन्स वगैरे काही करू ना. आपण रात्री डिनरला भेटू. यांना का कळत नाहीये, टँक्स मध्ये आता एकूण 63 टन एमआयसी आहे. 63 टन एमआयसी म्हणजे एक प्रकारे अणुबॉम्बच. E610, E611, E619 मिथाइल आयसोसायनेट साठवलेल्या 3 टाक्या. टाक्या नाही तर 3 दफन पेट्या. कारखाना बंद असल्यामुळे सर्व काही सुरळीत सुरू आहे असंच वाटत होतं. परवेज आणि माझा लवकरच निकाह होणार होता. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझी जगायची इच्छाच मेली होती, पण मी फक्त माझ्या बाळासाठी जगत होते. 2 डिसेंबर 1984 ची रात्र. सारं भोपाळ शांत झोपलेलं होतं. काळ्या मैदानावर थंडीने पांघरून घातलेलं. कारखाना बंद असल्यामुळे कामगार देखील सुस्त होते. मी असं ऐकलं की सेव्हिंगची विक्री नीट होत नाहीये ते. अरे कशी होईल? सगळं काही सुरळीत असताना पिकांना औषधं लागतात. इथे दुष्काळामुळे पाणीच नाहीये तर लोक औषधं काय जमिनीच्या भेगा बुजवायला घेणार का रे? अरे त्यात शेती होत नसल्यामुळे अर्ध गावकरी आपलं गाव सोडून जात आहेत. आणि मित्र ऐकले की हा कारखाना आता दुसऱ्या देशात हलवणार आहे. अरे बापरे, म्हणजे आपल्या पोटावर पाणी येणार की काय? अरे नाही नाही नाही, असं काही होणार नाही. आपण बघूच, यावर्षी खूप पाऊस पडेल आणि आपला कारखाना पुन्हा सुरू होईल. वाह, क्या बात कही है मेरे भाई. काय रे जिजू, काय झालं? तुम्हाला उकडलेल्या कोबीसारखं वासना येत आहे. अरे बहुतेक हवेत एमआयसी आहे. काय बोलतोस? बंद कारखान्यात एमआयसी? तुझं नाक साफ कर जरा. ए, थांबा. नक्की चहाच प्यायला असणार आहे. अरे हरामखोराम, तुम्ही ती गप्पा काय मारत बसलाय? काय झालं साहेब? मला विचारतात काय झालं? तुम्हाला आवाज येत नाही का? एमआयसी टँकचं लॉगबुक कुठे आहे? लॉगबुक कुठे आहे? हो लो, लवकर 600 नंबरच्या टाकीकडे जा आणि पाण्याचा नळ बंद करा पटकन. नक्की झालं काय? अरे लॉकबुक चेक करता येत नाही का? मॉर्निंग शिफ्टच्या कामगारांनी रात्री 8 वाजता एमआयसीचे पाईप क्लीन करायला घेतले होते आणि आता त्या घुसल्या 3 तास होऊन गेले.
केले तरी तो पाण्याचा नळ सुरूच आहे. सर पण याबद्दल आम्हाला कोणीच सांगितलं नाही. अरे MIC टँक्स मध्ये जर पाणी गेलं तर खूप मोठा अपघात घडेल. साशेदारांच्या टाकीत पाणी शिरले. काय हो साहेब, टाकीला जोडणाऱ्या पाईपच्या झडपा नीट बंदच केल्या गेल्या नव्हत्या, त्यामुळे त्या टाक्या पाईप पासून पूर्णपणे वेगळ्या झालेल्याच नाहीये. पाणी वाहून नेणाऱ्या गाड्या सुद्धा चॉकअप झाले, त्यामुळे टँकरमध्ये पाणी जाऊ लागले. हो, त्या टाकीत सगळ्यात जास्त 45 टन MIC आहे. ए काय झालं? काय झालं? सर गॅस निघायला सुरुवात झाली सर. काय करायला हवं? सांगत होतो मी. लोक वस्तीच्या दिशेने आहेत. लवकरच वस्तीतल्या लोकांना सावध करायला हवं. चला पटापट शक्ती माग करा. निघा इथून. माझ्या डोळ्यांसमोर हजारो लोक माझ्या अंगावरून जात होते, पण मी मात्र अम्मी नेहमी माझी हॉस्पिटलमधली ती रात्र कधीही न विसरता येणारी ठरली. मृत्यूचं तांडव होतं त्या रात्री. सुस्त यंत्रणेने हजार निष्पाप लोकांचे जीव घेतले. माझं बाळ जन्माला आलं, पण त्याचे हात पाय आणि तोंड मेरा परवेज भी उसके बाद कभी नजर नहीं आया. अनेकांचा जीव वाचवला म्हणून लोक मला देव मानत होते, पण एक शहर से एक गांव में जब हवा का झोंका आता है, पैसों की झूठी लालच में जब इंसान इंसान को खोता है, मजबूरी के हाथों कत्लेआम जब होता है, बिकते हैं इंसान तो क्या बाजार मुर्दों का भी लगता है. देश, गांव, गली, नुक्कड़, सब कुछ खो के रह जाता है जब शहर हमारा सोता है, जब शहर हमारा सोता है. नमस्कार. 30व्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आणि पहिली एकांकिका विभा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टची जब शहर सो जाता है, त्याचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. शार्दूल, काय सांगशील एकांकिकेबद्दल? एकांकिकेबद्दल सांगायचं झालं तर मुळात ह्या विषयाची व्याप्ती खूपच मोठी आहे, कारण अशा पद्धतीचा विषय रंगमंचावर उभं करणं हे खरं तर आमच्यासाठी खूपच मोठं चॅलेंज होतं आणि ते आम्ही स्वीकारून आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे कुठलाही व्यापक सेट उभा न करता
आम्ही जे प्रायोगिक पद्धतीनं आम्हाला जे वाटलं ते आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला. कारण आजकाल प्रायोगिक नाटकाची कुठेतरी म्हणजे बऱ्याच जणांमध्ये अशी प्रचलित व्याख्या झालेली आहे की जे लोकांना सामान्य माणसांना कळत नाही ते कुठेतरी प्रायोगिक असतं. असं हल्ली बऱ्याचदा प्रचलित झालेला हा समज आहे, काही लोकांचा गैरसमज आहे ॲक्च्युली. तर तो कुठेतरी दूर करण्यासाठी म्हणून आम्ही हे प्रायोगिक पद्धतीने सुद्धा एखादा विषय पोहोचवणं हे किती महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण एकांकिकेमध्ये कुठेही टाळ्यांची वाक्य नाही आहे, कुठेही मुद्दाम काहीतरी कॉमिक रिलीफ द्यायचा प्रयत्नसुद्धा मुद्दामून ओढून ताणून केलेला नाही आहे. सटल पद्धतीनं आम्ही ते सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यामागे विचार हाच होता की आपण बाहेरच्या देशात काय चाललं आहे, बाहेरच्या लोकांचा इतिहास आपण खोदून खोदून काढत असतो आणि इथे आपण आपलाच इतिहास बदलायला निघालो. तर ते कुठेतरी तो म्हणजे म्हणतात ना की ती गोष्ट कुठेतरी खटकत होती. आणि त्यामुळे आपण बाहेर जे काही चाललं आहे, युरोपात जे काही झालं, त्यांनी त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर वगैरे बऱ्याचशा त्या गोष्टींवर फिल्म्स वगैरे आल्या. पण आपल्या इथे आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी कॉन्स्पिरसी ही एक प्रकारची कॉन्स्पिरसीच म्हणता येईल याला. कारण कुठल्याही प्रकारचं सरकारने म्हणा किंवा युनियन कार्बाईड ह्या कंपनीने म्हणा कुठल्याही पद्धतीने विचार न करता, लोकांचा विचार न करता केवळ स्वतःचा फायदा कशा पद्धतीने बघितला हे तिथे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. या टीमसोबत त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे सगळेच कलाकार सांगायचं झालं तर सगळीच टीम यावेळी नवीन आहे. आणि वसई तालुका कला क्रीडा मंच हा याचसाठी असतो की नव्या कलाकारांना कुठेतरी या मंचावर कायम संधी दिली जाते. त्यामुळे आम्ही ही सगळी जी मुलं आहेत, ही सगळी बरीचशी मुलं तर 11वी शिकत आहेत, 11वीला आहेत सध्या. आणि बाकीची आहेत जी डिग्री कॉलेजची जी मुलं आहेत त्यांना एक खूप चांगला अनुभव मिळावा. आणि अशा पद्धतीची साधी सोपी एकांकिका करताना, कारण एक नवीन नवीन मुलं जेव्हा नाटकामध्ये येतात तेव्हा नाटक म्हणजे त्यांना खूप असं काहीतरी वेगळं वाटत असतं की फक्त कॉमेडी करायची का, हवा येऊ द्या करायचं, असं सगळं असं एक त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असतं. तर तो कुठेतरी समज त्यांच्यातला काढून शांत पद्धतीने एखादं गंभीर विषय घेऊन एकांकिका करणं आमच्या डोक्यात आलं. आणि त्या पद्धतीने आणि या मुलांनी खूपच छान पद्धतीनं सपोर्ट केला. 1.5-2 महिने आम्ही जवळजवळ तालीम करत होतो याची. त्याच्यामध्ये कारण ही सत्य घटनेवर आधारित गोष्ट असल्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला खूप रिसर्चसुद्धा करावा लागला, पुस्तकं वाचायला लागली. तर ते सगळं ह्या मुलांनी बऱ्यापैकी केलं आणि त्याच्यामधनं प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन इनपुट देत होता की असं आपण करू शकतो, तसं करू शकतो. तर त्या पद्धतीनं हे नाटक आम्ही कलाकार बरेच आहेत. कलाकारांपैकी कोणीतरी एकाला मी प्रातिनिधिक प्रतिक्रिया देण्यासाठी विनंती करतो. कोणीतरी एकाने प्रातिनिधिक प्रतिक्रिया द्या. 9 नंबर. येस. असं इश्यू काहीच नव्हता करताना, नवीन एक्सपिरियन्स होता, सगळंच चांगलं होतं. पण विदाऊट महेश सर आणि शार्दुलाच्या जर मदत झाली म्हणूनच हे सगळं शक्य होतं, नाही तर नाहीच झालं असं. नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. प्रेक्षकांना, रसिकांना मी सांगू इच्छितो की या संपूर्ण सोहळ्याचे वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आपण सिग्नेट वाहिनीच्या माध्यमातून चॅनल नंबर 50 आणि चॅनल नंबर 51च्या माध्यमातून पाहू शकतात. पण मी सगळ्यांना विनंती करतो की या सर्व कलाकारांना रसिक बाबांची थाप हवी असेल तर प्रत्यक्ष इथे येऊन या संपूर्ण एकांकिकेचा आस्वाद लुटा. धन्यवाद.